2022 साली तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेनी एकसंध शिवसेनेत ऐतिहासिक बंड घडवलं। त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडण्याची चिन्ह आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 लोकसभा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेत। त्यांनी लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना आज दिल्याची माहिती आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ झाल्याचा दावा हा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। पण तांत्रिक कारणास्तव या संदर्भात आपल्याला लगेच काहीही जाहीर करायचं नाही असा पवित्रा शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे कायदेशीर डावपेच पाहूनच पुढची पावलं टाकण्यात येतील आणि पुढील 2-3 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला दिली। दरम्यान ऑपरेशन टायगर अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं राबवण्यात आल्याचं कळतंय। त्यासाठी काल रात्रभरात दिल्लीत वायुवेगानं घडामोडी घडत राहिल्या। त्यावेळी शिंदेंच्या पहिल्या बंडाच्या वेळी झालेल्या खोक्यांच्या आरोपांना पुन्हा ऊत आला। प्रत्येक खासदाराला 50 कोटी दिल्याचा गंभीर आरोप हा संजय राऊतांनी केला। 6 खासदारांचा हा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून हे 6 खासदार 19 जूनला शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी शिंदेंच्या व्यासपीठावर दिसतील असंही सांगण्यात येतंय। कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल। परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तुमच्यावर लोक नाराज का आहेत? त्यातलं जे तथ्य आहे ते संजय राऊतांनीच आपल्या माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे। त्यांनी सगळं केलेलं आहे। उबाटाचे लोक अध्यक्षाकडे गेलेले आहेत। त्यामुळे त्यांना माहिती आहे, आम्हाला काही माहीत नाही। ही भीती त्यांच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झालेली आहे तर मला वाटतं तुम्ही संजय राऊतला विचारलं तर ते चांगलं सांग।